लहान मुलांसाठी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं रेड सॉस पास्ता आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. याप्रमाणे पास्ता जर का केला तर फारसा पसाराही होत नाही आणि चवीला तो इतका छान लागतो की बाहेर हॉटेलचा पास्तासुद्धा लहान मुलं विसरून जातील. हा पास्ता करण्यासाठी एक नवीन भांडं मी आज वापरणार आहे. तर अगारोच्या या हार्ड ॲनोडाइज हंडीचा वापर करून आपण याच्यामध्ये पास्ता करणार आहोत. 3.5 लिटरची ही हंडी आहे आणि याला हे असे 2 हँडल्स दिलेले आहेत. 2 वर्षाच्या वॉरंटीसहित ही जी हंडी आहे ती येते आणि याच्यावर हे असं झाकण दिलेलं आहे. याच्यामध्ये पास्ता करण्याशिवाय तुम्ही भाताचे प्रकार करू शकता, बिर्याणी करू शकता. तसेच मोठ्या प्रमाणात जर का ग्रेव्ही करायची असेल, रस्सा किंवा रस्साभाजी करायची असेल तर हिचा वापर करता येईल. नॉनव्हेज करण्यासाठी वापर करू शकता. पहिल्यांदा या हंडीमध्ये मी 3 ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे. याच्यामध्ये एखादा चमचा तेल घातलं, चवीनुसार मीठ घातलं आहे. पाण्याला लवकर उकळी यावी याकरता याच्यावर झाकण ठेवलं. आता पाण्याला अशी उकळी आली की याच्यामध्ये आपण पास्ता घालणार आहोत. तर या ठिकाणी दिसानो पास्ता आपण वापरणार आहोत. पास्त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार प्रकार तुम्ही निवडू शकता. या ठिकाणी मी हा असा स्पायरल शेपचा फुसिली पास्ता घेतलेला आहे. 3 कप पास्ता उकळत्या पाण्यामध्ये घातला. हे असं एकदा व्यवस्थित हलवून घेतलं, खालीवर करून घेतलं. त्यानंतर जवळपास 12 मिनिटे हा जो पास्ता आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. वर हे असं अर्धवट झाकण ठेवून शिजवून घेऊ शकता. अधूनमधून याला चेक करत राहा. पास्ता अगदी मऊही शिजायला नको आणि तो आतून कच्चाही राहायला नाही पाहिजे. 12 मिनिटानंतर एखादा पास्ता जो आहे तो तुम्ही तोडून चेक करू शकता. आतमध्ये तो कच्चा राहिला नाही पाहिजे, तसेच खूप मऊ देखील शिजला नाही पाहिजे. या स्टेजला पास्ता जो आहे तो चाळणीमध्ये निथळून घ्यायचा. यानंतर सॉस करायला बराच वेळ आहे, त्याच्यामुळं पास्ता ड्राय होऊ नये, कडक होऊ नये याकरता याच्यावर झाकण ठेवून दिलं. आता या ठिकाणी 3 मोठे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो चांगले लाल आणि पिकलेले हवेत. 2 भागांमध्ये टोमॅटो कापून घेतलेले आहेत आणि हा जो टोमॅटो आहे तो आपण किसून घेणार आहोत. टोमॅटो किसून घेतल्यामुळे त्याची सालही बाजूला काढता येते आणि टोमॅटोचे असे छोटे छोटे तुकडे जे आहेत ते दाताखाली आले की छान लागतात. जर तुम्हाला टोमॅटोचे असे चंक्स नको असतील तर टोमॅटोची मिक्सरवर प्युरी देखील करून वापरता येईल. हे बघा, याप्रमाणे टोमॅटो जो आहे तो किसून घेतला. आता इतर भाज्यांमध्ये घालण्यासाठी या ठिकाणी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. तसेच अर्धी सिमला मिरची बारीक कापून घेतली आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाची सिमला मिरची आहे. ब्रोकोलीचे हे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. तसेच 8 ते 10 पाकळ्या लसूण असा बारीक चिरून घेतलेला आहे. आता त्याच हंडीमध्ये 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल गरम केलं. शक्यतो पास्ता करण्यासाठी जे आहे ते नेहमीच्या तेलापेक्षा ऑलिव्ह ऑइल वापरा, कारण त्याचा स्वाद जो आहे तो पास्ताला खूप छान असा येतो. याच्यामध्ये पहिल्यांदा ब्रोकोली घातली, थोडंसं मीठ घातलं आणि ब्रोकोली जी आहे ती तेलावर छान परतून घ्या. ब्रोकोलीचा असा रंग गडद झाला की याच्यामध्ये पिवळ्या रंगाची सिमला मिरची घातली आहे. या भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा आवडत नसतील तर त्या नाही घातल्या तरीसुद्धा चालेल. याशिवाय इतरही भाज्या जशी लाल रंगाची सिमला मिरची, मशरूम्स असतील, बेबीकॉर्न असतील, स्वीटकॉर्न असतील ते याच्यामध्ये वापरलेत तरीसुद्धा चालतील. तेलावर भाज्या ज्या आहेत त्या अशा वेगळ्या परतून घ्यायच्या, जेणेकरून भाज्या नंतर सॉसमध्ये मऊ पडणार नाहीत आणि त्यांचा रंगही छान राहील. 1 मिनिट याला असं वाफवून घेतलं. त्यानंतर या ज्या भाज्या आहेत त्या बाजूला काढून घेतल्या. त्यानंतर पुन्हा भांड्यामध्ये 2 मोठे चमचे ऑलिव्ह ऑइल काढलं. तेल खूप तापवून घ्यायचं नाही. लगेच याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घातला. खूप जास्त न तापवता कमी तापमानावरच लसूण जो आहे तो परतून घ्या. जर का खूप जास्त परतला तर त्याचा जो स्वाद आहे तो बदलतो. आता याच्यामध्ये कांदा घातला. कांदा असा गुलाबीचा रंगावर परतून घ्यायचा. यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली सिमला मिरची घातली. सिमला मिरची जी आहे ती फक्त स्वादासाठी याच्यामध्ये वापरलेली आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून मैदा याच्यामध्ये घातला. याच्यामुळं ग्रेव्हीला, सॉसला जे ते दाटसरपणा येतं आणि तो छान असा मिळून येतो. 1 मिनिट मैदा असा परतून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये किसलेला टोमॅटो घातला आहे. तेल सुटेपर्यंत टोमॅटो असा छान परतून घ्या. 1-5 मिनिट याला परतून घेतलं.
आणि मग झाकण ठेवून 1 मिनिट शिजवून घ्यायचं. हे बघा टोमॅटो असा मऊ झाला, त्याला तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. आवडीनुसार 1 चमचा काश्मीरी लाल तिखट याच्यामध्ये घातलं आहे. 1 मोठा चमचा अमूल बटर घातलं आणि हे सगळं असं छान परतून घ्या. आता याच्यामध्ये 1 चमचा इटालियन मिक्स्ड हर्ब्स घातले. त्यानंतर आवडीनुसार चिली फ्लेक्स घातले आहेत आणि सगळं असं मिक्स करून घ्या. 2 चमचे टोमॅटो केचप याच्यामध्ये घातलं आहे. टोमॅटो केचपमध्ये साखरसुद्धा असते, त्याच्यामुळं किसलेल्या टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स व्हायला मदत होते. हे असं सगळं एकदा मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये अर्धा ते पाव कप पाणी घालायचं. उकळी येईपर्यंत हे शिजवून घ्या. हे बघा पास्ता सॉसची कन्सिस्टन्सी अशी अगदी छान झालेली आहे. आता याच्यामध्ये 1 चीज क्यूब किसून घातलेलं आहे. सगळं असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर वाफवलेला पास्ता याच्यामध्ये घातला. सॉसमध्ये पास्ता जो आहे तो एकसारखा मिक्स करून घेतला. गरजेनुसार चव बघून एखाद दुसरं साहित्य जे कमी पडत असेल ते याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता. आता ज्या भाज्या आपण बाजूला परतून ठेवल्या होत्या त्या याच्यामध्ये घातल्या आणि सगळं असं मिक्स करून घेतलं. अशा प्रकारे छान चटपटीत असा रेड सॉस पास्ता जो आहे तो आपला तयार झाला आहे. वरून शेवटी चीज किसून घालायचं. झटपट फारसा पसारा न करता अगदी एकाच भांड्यामध्ये संपूर्ण पास्ता जो आहे तो आपला तयार झाला. तर आगारोची ही हार्ड एनोडाइज हंडी जी आहे ती चेक करायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लहान मुलांना तर पास्ता आवडतोच, पण मोठ्यांनासुद्धा पास्ता खायला नक्कीच आवडेल. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.